पण चित्रपटामध्ये बहुतेक याच्यात एक कॅमिओ आहे, तो म्हणजे भाईजान असू शकतो रितेश देशमुख ही फालतूगिरी करतो. ही आतली खबर आहे, फक्त सागरला मिळाली आहे. अंदर की बात आहे, ही बात बाहेर नाही आली आहे. इंडस्ट्रीत आहे. आम्हाला माहिती आहे फक्त. सल्लूभाई आहे. आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. अनप्रेडिक्टेबल माणूस आहे भाई, कोणता पण कॅरेक्टर घेऊन येऊ शकतो, असं काय नाही. ते आहे. पण काय वाटतं काय मला तर वाटतंय सल्लूभाईचा कॅमिओ. मला वाटलं तू हरण बोलशील रे. हरण नाही रे, हरण तर मग मरण ना. हरण तर मरण. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत आणि आम्ही जे करतोय त्याला व्लॉग म्हणतात. व्लॉग झालं ना आता. तर परत एकदा आपण हब मॉलला भेटलो आहे. सागर, मी आणि दी सुमित. बॅक टू नॉर्मल. पुन्हा एकदा हब मॉलला तुमचं स्वागत आहे. जे आहे सगळं तसंच आहे, अजून स्ट्रक्चर काय चेंज नाही झालं आहे. हब मॉलचं आहे तसंच आहे. आपण बदललो आहे बाय, आपण स्टडी करून आलो आहे सगळे. आणि फटे व्हिडिओ होणार आहेत आता. माइंडसेट शेअर होणार आहेत. तीन जण आहेत. होईल काय ना काय. आता आपण रिॲक्ट करतोय ट्रेलरवर. चालू कर रे. दादा, वो झंडा किसका है? मुगलों का। फिर हम अपने झंडे के नीचे क्यों नहीं लड़ते? युवा, उसके लिए स्वराज्य चाहिए। और स्वराज्य के लिए क्या चाहिए? विद्रोह। एक मे. हां, तर ट्रेलर तर आम्ही बघितलाच. मला एक गोष्ट सांगायची होती तितकीच, की बहुतेक ह्या ट्रेलरमध्ये तर आपल्याला दिसलं नाही आहे, पण चित्रपटामध्ये बहुतेक याच्यात एक कॅमिओ आहे, तो म्हणजे भाईजान सलमान खानाचा. असू शकतो रितेश देशमुख ही फालतूगिरी करतो. सो बघूया काय होतंय, काय वाटतं. ही आतली खबर आहे, फक्त सागरला मिळाली आहे. अंदर की बात आहे, ही बात बाहेर नाही आली आहे. इंडस्ट्रीत आहे. आम्हाला माहिती आहे फक्त. सल्लूभाईचे कॅमिओ असतात ज्या रितेश देशमुखच्या मूवीमध्ये, सगळ्या मूवीमध्ये थोडंफार असतात. येतो जरा पटेली, काय माहीत, बघू आता. हिस्टोरिकल मूवी आहे ह्याच्यात, तरी तसं काय करायला नको बाबा. जे ओरिजिनल स्टोरी ठेवू दे. आणि जे काय कास्टिंग वगैरे चांगली केली आहे, तशी कडक केली आहे. परत त्यांनी अफजल खान हे प्रकरण त्याच्यावर फोकस करून ओव्हरऑल स्टोरी दाखवायचा प्रयत्न केला आहे. पण संभाजी महाराज मुद्दाम दाखवले, कारण लहानपणीचे जे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ होते त्यांना मुद्दाम दाखवलं, कारण त्याचा पण आपलं अफजल खान प्रकरणाशी हे कनेक्शन आहे, कारण अफजल खानाने त्यांना मारली आहे, असा सीन आहे. तर मग पण ते दाखवलेत, पण ते एकदम स्किनी दाखवलेत. तर ते तसे नव्हते. संभाजी महाराज लहानपणापासूनच हेल्दी होते, खूप ॲक्टिव्ह होते आणि बल्की बॉडी होते त्यांची, हायटेड होते लहानपणापासूनच. बोलतात ना, अफजल खानाच्या लेवलचा फिजिक होती त्यांची. पण ते लहानपणी पण असे नव्हते जसे दाखवले गेले आहेत ट्रेलरमध्ये. आणि जसा भूषण बोलला की नंतर संभाजी महाराज जे दाखवले, जे पती आहेत, जे भूषण जसं बोलला की संभाजी महाराज एजनी स्क्रीनवर खूप मोठे वाटतात, ते पण करेक्ट आहे भाई. एज डिफरन्स खूप वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज वयाने लहान वाटतात स्क्रीनवर, असं आहे. मला आत्तापर्यंत आहे ना भाई, आत्तापर्यंत शिवाजी महाराजांचा रोल केलेल्यामध्ये आहे ना, चिन्मय मांडलेकरचा रोल जास्त आवडला आहे. खूप आवडला. आणि त्यांनी जो पावनखिंडमध्ये जो मोनोलॉग दिला आहे ना, खिंडीत जायच्या आधी जो मोनोलॉग दिला आहे, तो ऐकून भाई गुजबम्स येतात. आणि काय मस्त रोल केला आहे महाराजांचा. प्रॉपर महाराज जर कसे दिसत असतील ना थोडेफार, तर चिन्मय मांडलेकरनी जो रोल केला आहे कडक केला आहे. शरद केळकरनी पण चांगला केला आहे भाई, मस्त केला आहे. चांगला केला आहे. एक मी नाव ह्याच्यात ॲड करीन, चिन्मय मांडलेकर, तर मी ॲग्री करतो 100%. आणि अजून एक नाव ॲड म्हणजे शरद केळकरचं, कारण तो पण एक या भूमिकेत काय बोलतात ते सुटेबल असा कलाकार आहे. आणि तानाजीमध्ये त्यांनी हे पात्र प्ले केलेलं आणि खूप छान पद्धतीत केलेलं. हालाकी भले त्यांची हाईट वाईज थोडे आहेत, पण त्यांनी छान केलेलं ओव्हरऑल.
आणि बघूया आता रितेश देशमुख सर काय करतायत. सो अपेक्षा आहेत, पण बघूया, लेट्स सी. आणि अजून एक एक्सक्लुझिव्ह खबर जशी मी आता दिली की सल्लूभाई आहेत, सलमानभाई, भाईजान आहेत. सो त्यांचं कॅरेक्टर काय असणार आहे ती सगळ्यांना उत्सुकता असेलच. आता आहेत की नाही आहेत ते आहेत, पण काय वाटतं काय मला तर वाटतंय सल्लूभाईचा कॅमिओ दगड म्हणून होईल. दगड? हां, एक दगड येईल चालत चालत हां, आणि बसेल असं मला वाटतं. अजून काय करणार? मला वाटलं तू हरण बोलशील रे. हरण नाही रे, हरण तर मग मरण ना. हरण तर मरण. हां, हां, आणि मग असं हरण आला असता आणि मग तो बोलला असता मेरी आती नाही नाही ना, ते वेगळं आलं का? सॉरी अरे अलग हो रहा है. नाही नाही, तो काय रे, मैं एक बार कमेंटमेंट कर ली तो मैं फिर किसके भी नहीं सुनता. अरे वॉन्टेड कर दिया. तुला काय वाटतं काय कॅरेक्टर असेल सलमानभाई? सल्लूभाई खरोखर आहे का? पण असू शकतो. असू शकतो. अच्छा, बघ, सल्लूभाई आहे. आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. अनप्रेडिक्टेबल माणूस आहे बाई, कोणता पण कॅरेक्टर घेऊन येऊ शकतो, असं काय नाही. म्हणजे त्या जमान्यामध्ये तो कॅरेक्टर जरी नसेल, तो कॅरेक्टर घेऊन सल्लूभाई पण येऊ शकतात. असं काहीतरी क्रिएटिव्ह माणूस आहे जाम. मला बघायला आवडेल. खास मी सल्लूभाईसाठी जाईन बघायला काय कॅमिओ येतोय, बघूया आपण. तो जो मला वाटतंय त्याचं बहुतेक कॅरेक्टर जे आहे ते जीवा महालाचं आहे. आता मी शुअर नाही आहे, असू शकतं कारण अफजल खानची भेट आहे. सो त्याच्यामध्ये जीवा महालाचा जो रोल येतो, महाराज जेव्हा वाघनखं ह्याला करतात ना, काय नाव याचं, अफजल खानाला, त्याच्यानंतर अफजल खान हे होतो ना, आणि मग अफजल खानाचा बरोबर अजून कोणतं असतो ना, सय्यद बंडाल, तो महाराजांना पाठून मारायला येतो आणि तेव्हा जीवा महाल येतो. सो तो एक कॅमिओ म्हणून परफेक्ट बसू शकतो. सो बघूया काय होतं, माहीत नाही, बघूया. गेस केलं आम्ही, प्रिडिक्ट केलं आहे, प्रिडिक्ट किया है, देखते क्या होतं. म्हणजे मेन त्या लोकांनी हायलाईट केलं आहे महाराजांची आणि अफजल खानची भेट होती, त्या सीनवर जास्त हायलाईट केलं आहे ट्रेलरमध्ये. पण एक गोष्ट त्यांनी दाखवली आहे की शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज पण दाखवले आहेत लहानपणी असताना. सीन दाखवला आहे ट्रेलरमध्ये. प्लस नंतर संभाजी महाराज पण दाखवले आहेत ना. हां, वरवर ट्रेलर बघून एवढ्या काही गोष्टी समजत नाही, पण ठीक आहे तेवढं दाखवलं बाई. ग्राफिक्स आणि ओव्हरऑल हत्ती-वित्तीवाला जो सीन आहे क्रेझी दाखवला आहे बाई. अरे तोच आहे, अफजल खान भेटीवर हायलाईट केलं आहे. बाकी सगळं नॉर्मल आहे. अच्छा आहे, पण चांगलं बनवलं आहे, क्रेझी बनवलं आहे. मध्ये पण एक पिक्चर येणार होता ह्यांचा, आपला महेश मांजरेकरांचा, महाराजांवरच येणार होता. हो, मग त्यांचं काहीतरी झालं सीन आणि मध्ये शूटिंग थांबली त्याची. तर नुकताच आम्ही तिघांनी ट्रेलर बघितला आणि रिॲक्शन दिली. छान होता तसा ट्रेलर बघायला गेला तर त्या हिशोबाने. आणि ऑफकोर्स रितेश देशमुख महाराजांवरती मूवी बनवतोय, तर खूप मोठं हे प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी पण. आणि ओव्हरऑल तर मी सध्या त्या गोष्टीवरती नाही बोलणार, आणि पब्लिकला तर माहितीच पडलं असेल की ते कॅरेक्टर तो कितपर्यंत नेतोय. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आय होप त्या लोकांनी रिसर्च केली असावी चांगली, कारण तुम्ही महाराजांवरती मूवी बनवताय आणि महाराजांचा इतिहास जाणून घेणं ते खूप महत्त्वाचं असतं. त्यावर स्टडी करणं ते त्याहूनही तितकं महत्त्वाचं असतं. आणि ते कसं एक्झिक्यूट झालं ते आपल्याला ऑफकोर्स 1 मेला कळेलच. पण बघूया कसं दिसतं. ओव्हरऑल त्याने त्याचा नेटवर्कचा छान उपयोग केला आहे. म्हणजे भले स्टारकास्ट मोठी घेतली आहेत, त्या हिशोबाने मोठे आहेत ॲक्टर्स, पण त्याचबरोबर मला काही असे स्टँडआउट मराठी कलाकार पण दिसले जे त्या भूमिकेत खूप छान दिसत आहेत. आता मी सध्या जास्त नाही बोलणार जोपर्यंत चित्रपट नाही पाहत तोपर्यंत तरी, पण तरी ओव्हरऑल मला एक प्लस पॉईंट आणि जे सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे अजय अतुल म्युझिक सध्या ट्रेंडिंग चाललं आहे आणि ते दोघे भाव मचवतात. आणि बघूया काय होतं आहे. मी आहे थोडा एक्सायटेड, बट लेट्स सी काय होतं आहे. जी मला आवडते आहे ती म्हणजे सध्या तुम्ही बघू शकता लाईनअपमध्ये, ॲनिमेशनमध्ये, लाईव्ह ॲक्शनमध्ये पण, आणि बऱ्याच ठिकाणी रामायण, महाभारत, महाराजांवर आणि बऱ्याच फॉर एक्झाम्पल आता ते एक ह्याचा अजून एक येणार आहे ना, परशुराम, ह्या सगळ्या मूवीज येणार आहेत. ट्रेलर टाकला, हो, ॲनिमेशन ट्रेलर मूवीज. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना,
ह्या होत आहेत, येत आहेत आणि पर्सनली मला हे आवडतं आहे. का माहिती आहे? कारण की मला मॅटर नाही करत की कोणती मूवी चालते, कोणती मूवी नाही चालत आहे. जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघाल ना, तर फक्त महाराजांवर नाही म्हटलं तरी 7 ते 8 मूवीज लाईनअपमध्ये आहेत. 26, 27, 28, 29 प्रत्येकजण आपल्या प्रकारे आपली एक मूवी काढतो आहे महाराजांवर. चुकीचं काय मला वाटत नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे, केलं पाहिजे कारण की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपण आपली हिस्टॉरिकल गोष्टीवर मूवी बनवली पाहिजे, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याला फेरबदल तर नको फॉर शुअर, त्यामध्ये पॉलिटिक्स नको कुठल्या प्रकारचं, पण ते आपल्या हातात नाही आहे. पण मूवीज बनत आहेत आणि बनल्या पाहिजे आणि ह्याच्यावर बोलतात ना लाईट पडते. आपण आपल्या हिस्ट्रीबद्दल मूवीज बनवतो आहे, ना की आपण हॉलिवूडला कॉपी करायला जातो आहे. सिनेमॅटिक वाईज लोक आपली जे डिरेक्टर आहेत आपले सिनेमॅटिक्स त्याच्यामध्ये आणत आहेत. सिनेमॅटिक जे पण लिबर्टी म्हणा किंवा स्टाईल म्हणा सिनेमॅटिक ते आणतात आपल्या प्रकारे, विच इज गुड. अजून मूवी बनल्या पाहिजे, आवडेल मला. ज्याची चालेल त्याची चालेल, कॉम्पिटिशन असंच नाही, पण मजा आहे. हा जो व्लॉग आहे हा आपला मेनली आपण राजा शिवाजी ह्या ट्रेलरबद्दलच बोललो. सो आपण ह्याच्यावरच कट करूया कारण की हे दोघं आपली जी टीम आहे ती आपण सारखे भेटत राहूच. सो आपण नेक्स्ट जेव्हा भेटू तेव्हा बाकीच्या टॉपिक्सबद्दल पण बोलू कारण की ह्या व्लॉगमध्ये तेवढा वेळ नाही मिळाला आणि मेजर पार्ट हा राजा शिवाजी ह्या ट्रेलरसाठीच गेला. तर बाकीचे टॉपिक्स आपण बाकीच्या व्लॉग्समध्ये कवर करूया, जे पण राहिलेले टॉपिक्स आहेत किंवा जे येणारे टॉपिक्स आहेत ते सगळेच. सो हा व्लॉग एवढाच छोटा तुमच्यासाठी कसा वाटलं सांगा आणि अनफिल्टर्ड यूथला फॉलो करा इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर जे आहे ते तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. आणि हा बघा काय बोलतो आहे. आणि आमचा एक प्लेअर मिसिंग आहे, सुयोग, ज्याने व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज केलेले भरपूर की भेटूया, बोलूया, या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूया, पण तोच नाही आला आज. काय नाही, बघतो त्याला, बघूया, येईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटूया. बाय बाय. मजे होत राहतील, जुळून राहा, भेटत राहा. आपला ABP माझा नाही, हा अनफिल्टर्ड यूथ. बाय बाय. उघडा डोळे आणि चड्डी घाला नीट.